आज शाहवाडीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्यावर वारंवार जो अन्याय होतो आहे की रानडुकरांनी धुमाकूळ घातलेला आहे, शेतकऱ्यांचे पिकं उद्ध्वस्त केली जातात, त्याचप्रमाणे रानगाव्यांच्याकडून पिकांचं नुकसान होतं आहे आणि याच्यावरती कुठेही सरकार आणि शासन गंभीरतेने घेत नाही. आणि यासाठी आज संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचं एक जन आक्रोश आंदोलन आम्ही शाहवाडी तहसील कार्यालय व वन विभागाच्या कार्यालयाला आणलं होतं. आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या व्यथा, आमच्या वेदना या सरकारपर्यंत पोचल्या पाहिजेत. आमच्या शेतकऱ्यांना गुंठ्याला प्रति गुंठा 5,000 रुपये मोबदला मिळाला पाहिजे, 1 रुपये पीक विमा मिळाला पाहिजे. ज्या जंगलामधील पूर्वपारंपरिक असणाऱ्या वाटा त्या सुरळीत झाल्या पाहिजेत. त्याच पद्धतीनं ज्या शेतजमिनी बेकायदेशीर वन विभागाने ताब्यात घेतल्यात त्या परत देण्यात याव्यात. शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, शेतकऱ्यांशी संवाद साधताना सन्मानपूर्वक संवाद साधावा. शेतकऱ्यांच्यावरती दादागिरी आणि तुमची दंडुकशाही आम्ही खपवून घेणार नाही, या आंदोलनात आम्ही त्यांना जाहीर इशारा दिलेला आहे. यापुढे जर शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं कोण दादागिरीची किंवा धमकीची किंवा असन्मानाची भाषा जर कोणी केली तर त्या अधिकाऱ्यावरती जशास तसं आम्ही उत्तर देणार. यानंतर आम्ही कोणाची गय करणार नाही. त्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी नीट वागावं, शेतकऱ्यांना समजून घ्यावं. परंतु या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वन खात्याचा भ्रष्टाचार आहे आणि यांचा भ्रष्टाचार झाकण्यासाठीच हा शेतकरी टार्गेट केला जातो आहे. परंतु शेतकऱ्यांना यांचा कट आज उधळून लावलेला आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या बाबतीत आज निवेदन घेतलेलं आहे, चर्चा झालेली आहे. पुढील आता त्यांना मी 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 15 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या जिल्हा आणि शासनामध्ये चर्चा करावी आणि आमच्या आंदोलनाचं फलित म्हणून आमच्या शेतकऱ्याला प्रति गुंठा 5,000 द्यावेत, 1 रुपयामध्ये पीक विमा करावा, अशी आंदोलनाची आम्ही मागणी केलेली आहे. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.